काल आपण महर्षी वाल्मिकी कोण आहे, किती विस्ताराने हे ग्रंथ लिहिण्याची संकल्प केले. नारद महर्षींची सूचनाही त्यांनी मान्य केली आणि साक्षात चतुर्मुख ब्रह्मसहित वाल्मिकींना या रघुवंशातील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची कथा लिहिण्यास आज्ञा केलेली आहे. म्हणून लिहायला सुरू करण्याच्या हेतूने विचारमंथन चालू असताना तमसा नदीवर स्नान करण्याकरता गेले होते. येताना ज्या क्रौंच पक्षांचे मिलन ते पाहत होते, त्याच वेळेला एका व्याधाने नरक्रौंचाला मारून टाकल्यानंतर त्याची भार्या मादी क्रौंच पक्षीची तळमळ, विरहवेदना, तडपड हे पाहून नकळत त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले तेही क्रोधावेशात बाहेर पडलेले शब्द शाप ठरले आणि शापच रामायणाचा पहिला श्लोक ठरला. शाप देऊन झाल्यानंतर महर्षी वाल्मिकींना पश्चाताप झाला, पण सोडलेली बाण आणि दिलेली शाप हे परत घेता येत नाही. बाण एकदा सोडले की सोडले गेले. एकदा शब्द मुखातून बाहेर पडले की पडले. बाहेर पडलेले शब्दांना मध्ये अडवून परत घेता येत नाही. जे शब्द ज्यांना उद्देशून बोललेले असतात त्या व्यक्तीला जर शिक्षा करण्याकरता, दंडित करण्याकरता, त्यांच्या मनात पश्चाताप भाव निर्माण करण्याकरता किंवा त्याला अद्दल घडवण्याकरता किंवा त्या माणसांमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरता बोललेले कठोर शब्द जे असतात त्या शब्दांना शाप म्हणतात. समोरच्या व्यक्तीला उद्देशून त्या व्यक्तीची जी काय दुष्कृती आहे त्या दुष्कृतींच्या खंडन करून त्यांना सन्मार्गी लावण्याच्या उद्देशाने किंवा त्या दुष्कृती किंवा दुष्टाला नष्ट करण्याच्या उद्देशाने, त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने क्रोधावेशाने बोलले गेलेले जे शब्द असतील त्यांना शाप असं म्हणतात. क्रोधावेशात अभिव्यक्त झालेले मुखातून बाहेर पडलेले शब्द जे आहेत त्यांना आपण शाप म्हणतो. मनाला संताप झालेला असतो आपला, समोरच्या व्यक्तीचा
निर्दालन करण्याकरता किंवा त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्याकरता बोलले गेलेले शब्द असतील त्यांना शाप म्हणतात. समोरच्या व्यक्तीच्या कृतीने, व्यक्ती असो, पशु पक्षी प्राणी कोणी असो, त्यांच्या कृतीने मन मोदित होऊन समोरच्याचा भलं करण्याच्या दृष्टीने, समोरच्यांना अनुकूल्यता प्रदान करण्याच्या दृष्टीने, समोरच्या व्यक्ती किंवा प्राण्यांचा कल्याण करण्याच्या दृष्टीने बोलले गेलेले शब्द असतील तर त्यांना वर म्हणतात. वर म्हणतात. शब्दच असतात. तप्त मनातून आले असतील तर ते शाप ठरते. संतुष्ट मनाने उच्चारित केलेले शब्दांना वर म्हणतात. पुन्हा या शापामध्ये दोन प्रकार आहेत. एक शाप आहे यंत्र मंत्र इत्यादी माध्यमातून समोरच्या व्यक्तीचा निर्दालन करण्याचे हेतूने बोलले गेलेले शब्द. दुसऱ्यांचं भलं होणार आहे, भले शाप असेल पण त्या शापाने समोरच्या व्यक्तीची इष्टापूर्ती होणार आहे, असेही काही शाप असतात. आणि याच पद्धतीने वरदानही असतात. वर माणसांचे कल्याण करता करता कधीतरी त्या वरांचा मतितार्थ जर नाही समजलं तर ते शापात सुद्धा परिवर्तित होऊ शकतात. आणि रामायणाचा आरंभ एका शापातून होत आहे. महर्षी वाल्मिकी रामायणाला सुरू करताना एका व्याधाला शाप देतात. या क्रौंच पक्षांचं जसं झालं तसं तुझंही होऊ द्या, या शापाने रामायणाचा आरंभ होतो. विचारमंथनाला एक गती मिळाली. व्याधाने रामायणाला जन्माला घातले म्हटले तर वावगं ठरू नये. अनर्थ घडला होता, पापकृत्य घडला होता, तरी त्यातून एक उत्तम कार्य झाला. एका क्रौंच पक्षीच्या वधेच्या माध्यमातून रामायणाला आरंभ होतो. अन्यथा रामायण अजून किती दिवस रखडलं असतं आणि कुठलं रूप धारण केलं असता सांगता आला नसतं. पण क्रौंच पक्षीची वधा रामायणाला प्रेरणा ठरली. बिल्लांची हे क्रूर कृत्य जरी असलं की एखाद्या पक्षाच्या मृत्यूला त्याचा बाण कारणीभूत ठरला तरी सुद्धा, पक्षी मेले तरी सुद्धा त्याच्या उदरातून बाहेर पडलेली जी अंडी किंवा बाहेर पडलेले एक पिल्लू म्हणजे हे रामायण आहे. रामायणाला सुरुवात करतात. या क्रौंच वधेला अनेको रूपाने आपण पाहू शकतो. एका अर्थाने रावण मंडोदरी नावाच्या दोन क्रौंच पक्षींमध्ये नरपक्षीला प्रभू राम नावाच्या व्याधाने मारून टाकले. तेव्हाच हे रामायण अद्भुत वाटचालीकडे निघाले. किंवा प्रभू राम आणि देवी सीता या क्रौंच पक्षी असतील तर यांना वेगवेगळ्या लोकांनी व्याधांचे रूप धारण करून यांच्यात विभक्तता निर्माण केली. म्हणून हे क्रौंच वधेचा प्रसंग यांना मिळतं जुळतं वाटतं. वाल्मिकी महर्षी ही प्रेरणा घेऊन सुरुवात करतात.
मा निषाध प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः यत् क्रौंच मिथुनादेकमवधीहि काममोहितम्. हा पहिला श्लोक रामायणाचा बाहेर पडतो वाल्मिकी महर्षींच्या मुखातून. हे निषाधा, हे व्याध, तू फार काळ जगू नकोस, फार काळ तू जगणार नाही. क्रौंच पक्षींची जोडी कामपीडित होऊन एकत्र राहू इच्छित असताना त्यांच्या आकांक्षांमध्ये तू अडथळा निर्माण केलास. मरताना तुलाही हीच गती प्राप्त होईल अशी शाप दिली. आणि हेच शाप रामायणाचा पहिला श्लोक ठरला. त्याच दिवशी कुठीरात जाऊन ध्यानमग्न अवस्थेत असताना चतुर्मुख ब्रह्माने महर्षी वाल्मिकीला आशीर्वाद देतात. तू जगातलं पहिलं कवी झालास आणि अद्भुत वाङ्मयाला एक नवीन छंदोरूप दिलास. तू त्या बिल्लाला जे काय बोललास तो शाप नाही आहे, रामायणाची ती नांदी आहे. तुझ्या तोंडून चुकून आलेले शब्द पश्चातापदग्ध होण्याचे कारण नाही की तू चुकून आलेले नाही. तुझ्या तोंडातून आलेले शब्द ही दैवी वाणी असं समजून घे. आणि रामायणाचा बीज या शब्दामध्येच आहे. आणि तू आता रामायणाच्या लिखाणाला सुरुवात कर असं चतुर्मुख ब्रह्माने सुद्धा त्यांना आज्ञा केलेली आहे. आणि पूर्ण रामायण ग्रंथ लिहायला सुरुवात केली. खूप परिश्रमाने ग्रंथ लिहून पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर याचा प्रचार आणि प्रसार करायचं कसं याकरता माध्यम निवडले. 2 मुलांना हे रामायण गायला शिकवायचं आणि त्यावेळी प्रिंट मीडिया वगैरे काय नव्हते आणि मुखोमुखीच हे जावं लागत असत. मग त्या 2 मुलांना 7 पैकी 6 कांडांचं तोंडपाठ करायला लावले आणि त्यांचा पहिली रंगतालीम आपल्या आश्रमातच ठेवली. त्या अरण्यातील सर्व ऋषीगणांना त्या मुलांच्या गायन ऐकण्यासाठी, रामायण ऐकण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. आणि ते मुलं 2 म्हणजे दुसरं कोणी नाही आहे, प्रभू रामांचे पुत्र असणारे कुश आणि लव. इतकं अद्भुत गायले त्या मुलाने. त्या मुलांचा स्वरही तसाच होता, कारण त्या मुलांना सर्व विद्या पारंगत 4ही वेद मुखोद्गत केलेले त्या मुलांना महर्षींनी आपल्या आश्रमात मुलांना तयार केली होती. आणि त्या वेदांचा सारच ह्या रामायणात असल्या कारणाने रामायण तोंडपाठ करायला काय वेळ लागला नाही. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधा, लंका, सुंदरकांड, लंकाकांड आणि युद्धकांड आणि 7वं उत्तरकांड. उत्तर भाग सोडून बाकी सर्वही पाठांतर करून घेतले त्यांच्याकडून. कारण उत्तर भागात यांच्या माताश्रींचीच कथा आणि या मुलांची कथा येत असल्या कारणाने मुलांच्या लक्षात येईल एखाद्या वेळेस. म्हणून एक भाग शिल्लक ठेवून शेवटचा 6 अध्याय त्यांच्याकडून पाठ करून घेतले. आणि पहिलं गायन, जाहीर गायन आश्रमातच आयोजित केले आणि भागातल्या सर्व ऋषीवरांना बोलवण्यात आलेले. आणि कुठल्याही विद्वांसाला आपण लिहिलेले ग्रंथ असेल, आपण लिहिलेले साहित्य असेल,
याची कीर्ती पाहायचं असेल तर समोरच गाऊन त्याच्याबद्दल लोकाभिप्राय संग्रहित केल्यानंतरच त्या माणसाला त्याचा आनंद होत असतो. आणि त्या अनुषंगानेच इथे रामायण गायनाची पहिली गायन या मुलांच्या मुखातून किंवा महर्षींनी लिहिल्यानंतर हे पहिल्यांदाच लोकांना ऐकायचंही झालं आणि गाण्याचाही कार्यक्रम झाला, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला वाल्मिकी महर्षींच्या आश्रमात. आणि इतकं सुंदर गायले त्या दोन्ही मुलांनी, कुठेही ताळात चुकले नाही, सुरात चुकले नाही, व्याकरण दोष झाले नाही गात असताना, आणि भावपूर्णरित्या गायले. ऐकायला आलेले सर्व मुनिवर भेष भेष छान 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 म्हणाले. आणि खुश होऊन, मी यापूर्वीच आपल्याला मागे म्हटलेले कोण कोण काय 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 त्यांना दिले, तिथे जमलेले जे ऋषी मुनी जे होते त्यांना वाटलं म्हणे एवढं सुंदर गाणे आता इथून पुढे कोणालाही शक्य होणार नाही असं वाटले म्हणे. इतके खुश झाले आणि इतकी खुश झाले ते सर्व मुनी की या मुलांना आम्ही काय द्यावं आता या अरण्यात. कश्चित कमंडलुम प्रादात, या अरण्यात या मुलांना आता काय द्यावं तिथे, आणि त्या काळात असणार तरी काय. काही लोक इतके खुश झाले की हातातले कमंडलूच देऊन टाकले, तेच त्यांची सर्वस्व. एका मुनीने हातातले कमंडलूच दिले, आता उद्यापासून तुम्ही गायला जाणार, पाणी बिणी लागणार, बरोबर हे कमंडलू घेऊन जा, मी खुश झालोय तुझ्यावर. काहीने मुंजी नावाच्या एका गवतापासून तयार केलेली धागा, जे कंबऱ्याला कडदोरा म्हणून बांधतो आपण, या मुलांची कंबऱ्याची कडदोरे जुने झाले असावे, कडदोराच देऊन टाकले, हे घे बांधून घे, मी उद्या जंगलात जाईन आणि पुन्हा दुसरं बनवून घेईन. काही लोकांनी भृसी म्हणजे चटई गवताची, रामायण ऐकण्याकरता येताना चटई घेऊन आले होते बसून त्याच्यावर. पूर्वी कुठेही प्रवचनला जाताना आपल्या चटया घेऊनच जात होते आणि आजही ती प्रथा आहे उत्तरेत. गवती चटई असायचं. एका मुनीला इतका आनंद झाला, या मुलांना द्यायचं काय, त्यांच्याकडे दुसरं काय नव्हतं, भृसी म्हणजे चटईच देऊन टाकले. चौथं एकाने वर शेंडी बांधण्याकरता जी धागा वापरत होते बांधायला, हल्लीच्या सारखे रेबिन वगैरे नव्हते तेव्हा, जी धागा होती स्वतःची धागा सोडून त्या मुलांना देऊन टाकले, घे छान. एकाने तरी माझ्याकडे धागाही नाही आहे, माझ्याकडे भृसी नाही आहे म्हणजे चटई नाही आहे, माझ्याकडे कडदोराही नाही आहे, या मुलाला काय द्यावं, तर त्याने त्यांची कौपीनच देऊन टाकली. कौपीन म्हणजे लंगोटी. कुठेही निघाले की एक वस्त्र आणि एक लंगोटी हातात घेऊनच जायचे, ते लंगोटीच देऊन टाकले. वस्त्र नसेल तर चालेल पण लंगोटी नसेल तर चालत नाही. अत्यंत प्रेमळ असा लंगोटीच त्या मुलांना दान करून टाकले. आणखीन एकाने आपल्या पायातला खडावच देऊन टाकले, लाकडी पादुका, त्यावेळी लाकडाची असायची, पादुकाच देऊन टाकले. कौपीन दिली, भृसी दिली, पादुका दिली. आणि काही लोकांकडे द्यावं तर काहीच नव्हतं, ज्यांच्याकडे कौपीन नाही आहे, भृसी नाही आहे, धागा नाही आहे, शिखा धागा म्हणतो ते नाही आहे, चटई काही नाही आहे. मग आता ह्या मुलांना द्यावं तरी काय. या मुलांना म्हणाले दीर्घायुष्य लाभू द्या, तुम्हाला तुमची नावलौकिक जगभर पसरू द्या, असा मनपूर्वक आशीर्वाद दिले म्हणे काही मंडळींनी त्यांना. मग महर्षी वाल्मिकीकडून अनुज्ञा घेऊन
ही मुलं दुसऱ्या दिवसापासून गावात गायला जाणार आहेत रामायण, आणि खरी रामायणाची सुरुवात इथून होणार आहे. प्रभू रामचंद्रांची गीत जे आहे रामायण, त्या रामायणाची सुरुवात इथून होणार. ही मुलं गातात. आता अयोध्येपासून रामायणाची गायन आरंभ होणार आहे, कोसल देशापासून. ऐकणाऱ्यांना केवळ कानालाच आनंद नव्हे, मनालाही आनंद व्हायचा. म्हणे जेवणाची भान सुद्धा राहायची नाही लोकांना, इतका आनंद वाटायचा मुलं गायला लागले तर. म्हणून रामायण ऐकताना सर्वांग कान होऊन ऐकायला पाहिजे असं म्हणतात. महर्षी वाल्मिकी या ग्रंथाला दिलेले नाव 3 आहेत. 3 नाव दिले महर्षी वाल्मिकीने. प्रभू रामचंद्रांची जीवनकथा असल्या कारणाने ह्याला रामायण म्हणायला काही हरकत नाही. याचा अर्थ बाकीचे कोणी या इतर माणसं ह्यात गौण आहेत असं काय समजायचे कारण नाही आहे. राम जितके महत्त्वाचे आहेत, श्रीराम तितके सीतादेवी सुद्धा महत्त्वाचे पात्र यात निर्वहन करतात. कोणाला वाटत असेल तर याला सीतायन सुद्धा म्हणायला हरकत नाही. आणि सीता आणि प्रभू रामांची ही कथा नाही आहे. तुम्हाला वाटत असेल पौलस्त्य वध असंही म्हणायला हरकत नाही. पुलस्त्य गोत्रात जन्माला आलेला रावणाचा दुसरा नाव पौलस्त्य. पुलस्त्य गोत्रात जन्माला आला म्हणून त्याला पौलस्त्य असं म्हणतात. या पौलस्त्य वधा असंही म्हणायला हरकत नाही या ग्रंथाला. कोणाला कुठला आवडते त्या पद्धतीने ह्याचं नाव आपण धारण करावं, ह्याचं नाव आपण ठेवावं असं महर्षी वाल्मिकी म्हणतात. आणि ही मुलं ऋषींच्या विद्वत सभेत सर्वांची शाबासकी घेऊन जंगलातून आता गावात आलेले आहेत. रस्त्यावर गीत गायन करायला सुरुवात केलेले आहेत. हातात तंबोरा घेतलेले, एकाने चिपरी घेतलेले, एकाने तंबोरा घेतलेले हातात. दोन्ही मुलं रस्त्यावर नाचत नाचत कुठे कोपऱ्यात अमुक ठिकाणी जिथे माणसं जमतील तिथे गायन करायला सुरुवात केली. आणि गायन इतकं प्रसिद्ध झालं रामायण, कानोकानी जाऊन प्रभू रामचंद्रांपर्यंत जाऊन बातमी पोचली. गावात 2 मुलं आलेत, ऋषिकुमार आहेत, अद्भुत गीत गातात, तेही आपली चरित्र गातात. तेव्हा प्रभू रामचंद्रांचा निरोप गेलेले की त्या मुलांना राजवाड्यावर घेऊन या, राजप्रासादावर घेऊन या. आणि त्या मुलांना राजप्रासादावर बोलवण्यात आलेले आणि कुश आणि लव दोघेही प्रभू रामचंद्रासमोर जाऊन उभे राहिलेले आहेत आणि गायन गायला आता सुरुवात करणार. तेव्हा प्रभू रामचंद्र विचारतात, मुलांनो कोण तुम्ही, कुठून आलात? तेव्हा मुलं म्हणतात, आम्ही महर्षी वाल्मिकींची शिष्य आहोत, वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून आलेलो आहोत. प्रभू रामचंद्रांची जीवनकथा आम्हाला गायला शिकवलेली आहे आणि ते गाण्याकरता आम्ही आलेलो आहोत महर्षींची आज्ञा घेऊन. मुलांना माहीत नाही की आम्ही जे रामायण गाणार आहोत त्या कथेचा नायक समोर बसलेली व्यक्ती हीच आहे. आणि त्या समोर बसलेल्या व्यक्तीला माहीत नाही की ही गाणारी 2 मुलं आहेत, ही आपलीच पोर आहेत, हेही त्यांना माहीत नाही. पण गायन सुरू झालं आणि गायनाचा आरंभ कोशल देशाच्या वर्णनातून होत आहे. कोशल हे मोठं देश आहे. कोशल देशाचा एक बाजू, एक बॉर्डर, एक सीमा म्हणजे मिथिला. मिथिला म्हणजे आजची नेपाळ. दुसरी बाजू काशी. त्याचा आणखीन एक बाजू मगध आणि वंगदेश. मगध आणि वंगदेश हे दोन्ही आजच्या बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मोडतात. तिथपर्यंत कोशल देश होता. आणि दक्षिणेत विंध्य पर्वतापर्यंत, जे पश्चिम घाट म्हणतो आपण, त्याला विंध्य पर्वत म्हणत होते त्या काळात, तिथपर्यंत. आणि दुसऱ्या बाजूला सौराष्ट्र आणि केकय. उजव्या बाजूला सौराष्ट्र म्हणजे आजचं गुजरात आणि केकय देश म्हणजे
आजचा पाकिस्तानमधील सिंध पंजाब प्रांत जे आहेत हे केकय देशामध्ये मोडत होते. एवढी सीमा आणि ह्याच्या आतली सर्व प्रदेशाला म्हणत होते कोशल देश. आणि या कोशल देशामध्ये उत्तर कोशल आणि दक्षिण कोशल नावाची दोन भाग. उत्तर कोशलामध्ये काशी, लखनपूर, अयोध्या, श्रावस्ती ह्या ज्या आहेत हे मुख्य शहर उत्तर कोशलात येत होते. आणि दक्षिण कोशलामध्ये जिथे कुशीनगर नावाचा गाव येतो हा मुख्य प्रांत होता आणि बाकीच्या त्याच्या आजूबाजूचा प्रदेश. आणि या कुशीनगरामध्ये प्रभू रामचंद्रानंतर कुश राज्य करत होता आणि उत्तरेत लव राज्य करत होता, नंतरच्या काळात केले. आणि एकूण हा कोशल देश. आणि या कोशल देशाचे वर्णन करताना प्रभू रामचंद्र उत्तर भारतातील मध्यमणीसारखे हे कोशल प्रदेश होता. अयोध्या, शरावती आणि लक्ष्मणपुरी म्हणजे आजचा लखनौ, शरावती म्हणजे आजची श्रावस्ती आणि अयोध्या हे मुख्य शहर. कुशावती हे दक्षिण कोशलातला भाग आहे. जगद्विख्यात शहर होता म्हणे. अयोध्या काय साधा प्रदेश नव्हता, जगद्विख्यात होता म्हणे त्या काळात. अयोध्या शहराची जिथे राजा दशरथ राज्य करत होता ना, या कोशल देशात मुख्य प्रांत म्हणजे अयोध्या. सर्वात मोठं प्रांत म्हणजे अयोध्या. ह्याच्यामध्ये आणखीन छोटी सामंत राजेही राज्य करत होते. पण सर्वांच्यावर चक्राधिपती किंवा मुख्य राजा कोण असेल तर तो राजा दशरथ, जो अयोध्येत राज्य करत होता. अयोध्येची वर्णन फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. अयोध्येची वर्णन ऐकला तर आज मितीस एक 5,500 ते 6,500 वर्षापूर्वी आमच्या देशातली शहर रचना, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, सामाजिक रूढी आणि परंपरा या सर्व गोष्टींची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. हे का ऐकावं रामायण? त्या काळात त्यांनी वर्णन केलेले हे अयोध्येचे वर्णन पाहिल्यानंतर आपल्याला वाटते की आपण आता कुठल्या काळात राहतो, त्याच्यापेक्षा पुढे गेलो की मागे आहोत हे आमच्या लक्षात येईल. आणि या देशात त्या काळी राज्यकारभार कसं चालत होता, मंत्री कसे होते, दिवाणजी कसे होते, अमात्य कसे होते, हे सर्व ही वर्णन ही मुलं गातात. अयोध्या शहराची लांबी 12 योजन आणि शहराची रुंदी 3 योजन होते. म्हणजे एकूण 12×36 योजन ह्याचा क्षेत्रफळ होता अयोध्येचे. 12 योजन लांबी आणि 3 योजन रुंदी. मुंबईसारखंच असावं, रुंदीला कमी आणि लांबीला जास्त असं शहर. 1 योजन म्हणजे काय, किती? 2 क्रोश म्हणजे 1 गव्यूती. 2 गव्यूती म्हणजे 1 योजन. पूर्वीची मापदंड हे लांबी मोजायची. आज जसं आपण सेंटीमीटर काय मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत मोजतो ना, तशी त्या काळातली मोजण्याची एक मापदंड कुठले? क्रोश, गव्यूती आणि योजन. क्रोश म्हणजे किती? क्रोश म्हणजे हाकेचा अंतर. हाकेचा अंतर कशावरून ठरवायचा? ज्याच्या अंगात दम आहे तो चांगला जोरात ओरडतो, जरासा लांब ऐकू जाते. आणि जरा माणूस कमकुवत आहे त्याचा आवाज कमी जातो. किंवा ज्यावेळी गर्दी असेल त्यावेळी आवाज जरासा लांब जात नाही आहे, रात्रीच्या वेळेला आवाज दूर जातो. आणि आजच्या सारखे आता इथे बाजूला चालू आहे असं असेल तर समोरच्याला सुद्धा ऐकू जाणार नाही. मग त्याला क्रोश ठरवायचं कसं? पण सरासरी त्या काळात क्रोश म्हणजे हाकेच्या अंतर. हाकेचं अंतर म्हणजे किती? 1 क्रोश म्हणजे हाकेचं अंतर.
एक क्रोश म्हणजे चांगला माणूस जोरात ओरडला तर जे जिथपर्यंत जाईल त्याला एक क्रोश म्हणत होते. सरासरी याला काय म्हणतात, एक हात म्हणतात का काय म्हणतात त्याला, एक हात ना, यालाही एक हात म्हणतात. हा, एक वावर, हा वाव म्हणतात त्याला. एक हात म्हणजे 1.5 फूट. एका माणसांच्या विचाराप्रमाणे, एक व्याख्यानकार आहे त्यांच्या विचाराप्रमाणे एक हात म्हणजे एक क्रोश म्हणजे 1400 हात. एका माणसाची आवाज कुठपर्यंत जाईल, 1400 हात. पण दुसरा म्हणतो नाही, असं नाही होणार, हाक म्हणजे चांगलं माणूस ओरडला तर बऱ्यापैकी जाते म्हणाल. किती जाईल, 2 क्रोश म्हणजे 1 गवी होती. 1 क्रोश म्हणजे जवळजवळ 1 मैल असं म्हणतो. एक माणूस असा जोरात खचून ओरडला 1 मैलापर्यंत जातो म्हणे आवाज. 2 मैल म्हणजे 1 गवी होती आणि 2 गवी होती म्हणजे 1 योजन. गव्यूती म्हणजे गाईचा आवाज. त्यावेळी त्यांनी मोजून बघितल्या बघा, दूर माणसांच्या डबल असते. म्हणजे गाईचा आवाज जो आहे माणसांचा डबल असतो म्हणे. माणूस ओरडल्याने जिथपर्यंत ऐकू जाते त्याच्या डबल गाईचा ओरडण्याचा आवाज जातो म्हणे. त्याला गव्यूती म्हणतात. माणसांच्या आवाजाला क्रोश म्हणतात आणि गाईच्या आवाजाला गव्यूती म्हणतात. जेवढा दूर जाते ना त्या दूराला 1 गव्यूती म्हणतात. अशी 2 गव्यूती म्हणजे 1 योजन. म्हणजे सरासरी 4 मैल म्हणजे 1 योजन. 1 मैल म्हणजे 1 क्रोश. 2 मैल म्हणजे 1 गव्यूती आणि 2 गव्यूती म्हणजे 1 योजन. सरासरी 4 मैल म्हणजे 1 योजन. अयोध्येची लांबी किती, 48 मैल लांबीला, 48 मैल आणि रुंदी 12 मैल. हे लांबी रुंदी अयोध्येची. 48 मैल म्हणजे काय लहान झाले लांबीला. मुंबई एवढंच आहे. 1 मैल म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर पडतंय, होय ना. 1 मैल म्हणजे सरासरी 1.5 किलोमीटर असते. 48 मैल लांबीला, 12 मैल रुंदीला एवढं मोठं शहर त्या काळात होता. आणि या शहराची वर्णन काय विचारता, त्या शहर कसं होतं याची वर्णन करतात महर्षी. मी संक्षिप्तात सांगतो, नाहीतर जवळजवळ 40-50 लोक अयोध्येची वर्णन करणारी आहेत. थोडक्यात बघा त्या शहरात काय काय होतं. तोरण म्हणजे महाद्वार असतो ना किल्ल्याचा, तो प्रचंड होता. आणि भद्र असा महाद्वार होता. आणि त्या महाद्वाराला कवाट म्हणजे झडप असतात ना दरवाजे, ते सुद्धा तितकेच बंदोबस्त होते म्हणे. कुठल्याही हत्ती आणि कुठल्याही प्राण्याने धडकले तरी सुद्धा किती ताकददार माणूस सुद्धा मोडून काढू शकत नव्हता, इतके बलिष्ठ होते. आतून एकदा दरवाजा बंद करून पूर्वी ओढत होते ना, काय म्हणतात त्याला, लाकडी आडणं माहिती. आडणं म्हणजे ही अडकतो ते नव्हे, भिंतीत आत जायचं ते. असं लाकडी ओढून एकदा टाकले बस, कोणी काही केलं. बघितलंय तुम्ही? नाही बघितलं बऱ्याच लोकांनी, आम्ही बघितले. मग माझ्या आधीचे तुम्हाला नाही बघायला काय झाले. मोठमोठे दरवाजे असले की नाही, किंवा घरात सुद्धा आत पूर्वी लाकडी आडणं टाकले की पुन्हा भिंतीतच एक मोठं छिद्र असायचं, त्याच्यामध्ये एवढं जाड असं लाकडी ओंडका असायचा. आणि असं एका उघडायचं झाले तर एका भिंतीत आत ढकलायचा, बंद करायचं असेल तर तिकडनं ओढून दुसऱ्या भिंतीत आत घालायचं दाराच्या या बाजूला. बस, कोणी काही केले तरी दार उघडू शकत नव्हते. मठात होती, मठात आहे अजूनही. होय, महाराजांच्या खोलीत उत्तरेकडची जी दरवाजा होती त्या दरवाजाला